काय बरं ना? हे बघा, हे माझे सुंदर आणि निसर्गरम्य गाव दांडी आणि मी त्या गावातील मच्छीमार पप्पू. नेहमीप्रमाणे मी आता चाललो आहे मच्छी पकडायला. तिथे वाटेत माझा मित्र भेटला. म्हणते कुठे चालला? जाळ्या हातात बघूनसुद्धा. त्यालाही मी मस्करीत बोललो शेडे पाडायला. आणि आता मी आलो समुद्रकिनारी आणि आता एक माझी छोटीशी नाव घेऊन मी जाणार खोल समुद्रात मासे पकडायला. तर चला माझ्यासोबत तुम्हीही मी मासेमारी कसे करतो ते बघा. आणि आता मी खोल समुद्रात जाऊन पोचलो आहे. जाळेसुद्धा टाकले आहे. बघूया आज माझ्या नशिबी काय आहे. मोठमोठे मच्छी की छोटे मच्छी, जे काय असेल ते समाधान मानू आणि विकायला घेऊन जाऊ. माझं लग्न नाही झालं ना, ही सर्व कामं मलाच करावं लागतात. मासे पकडणंसुद्धा आणि विकणेसुद्धा. आता मी चाललो आहे आमच्या दांडी मार्केटला. आमचं दांडी मार्केट काय बऱ्याच वर्षापासून जरासं तोडून ठेवलं आहे ना अर्धवट, त्याकरता बाहेर बसावं लागतं. एका छोटासा मी शेड टाकलं आहे, त्यात मी बाहेर मासे विकतो. मासे विकून झाल्यावर ते मी पैसे घेऊन घरी जातो. त्याचप्रमाणे मच्छी पकडणे व्यतिरिक्त मी कोंबड्यासुद्धा पाळल्या आहेत. मच्छी काय नेहमीच भेटत नाही ना, त्याकरता पावसात उदरनिर्वाह माझा ह्या कोंबड्यांवर होतो. त्यांची अंडी विकूनसुद्धा माझा उदरनिर्वाह चालतो. आज एक मोठा मच्छी ठेवला होता, तोच मी घरी शिजवला आणि मस्त त्याचा आस्वाद घेतला. अर्धं फ्रायसुद्धा केला आणि अर्धी भाजी. खूप सुंदर जेवण झालं होतं. आजचा दिवस खूप सुंदर गेला. त्या भगवंताला खूप खूप धन्यवाद. आता उद्या पुन्हा मच्छी पकडायला जायला लागेल. आता सुंदर अशी झोप घेतो. थकून झोपल्यानंतर सकाळ कशी होती काही समजतच नाही. त्याकरता विचार केला मासे पकडण्याच्या आधी गावात एक फेरफटका मारून येतो. गावात गेल्यावर काही नातेवाईक बोलले, म्हणाले तू इतका मेहनत करतो, इतकं कष्ट करतो, इतके पैसेसुद्धा तुझ्याकडे आहेत, तर एक मुलगी बघून लग्न का करत नाही? मीही त्यांना मस्करीत बोललो, तुम्हीच माझे नातेवाईक आहात, मग तुम्हीच शोधा माझ्यासाठी मुलगी, असं सांगून मी घरच्या दिशेने निघालो. परत मासे पकडायला जायचं आहे ना, त्याकरता घरी जाऊन आराम करतो. मी आराम करतो तेवढं तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.